वास्तव्य करतो आणि ते अमृत कोणतं? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अत्यंतिक मधुर, अत्यंतिक गोड असलेलं, ज्याचा परिणाम गोड, ज्याची सुरुवात गोड, ज्याचा शेवट गोड, अशा प्रकारचं नाम त्यांच्या कंठात वास्तव्य करतं. आणि असे नाममय झालेले त्यांना नारद म्हटलं. नारद ही एक व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. आपल्याला असं पाहायला मिळेल, जनक राजाच्या वेळेला नारद होतेच, परशुरामाच्या चरित्रात नारद होतेच, रामाच्या चरित्रात नारद होतेच, गोपाळकृष्णाच्या चरित्रात सगळीकडे असं असतं. आमचे पंजोबा म्हटलं त्यावेळेला कलेक्टरला भेटले होते, आजोबा पण कलेक्टरला भेटले होते, वडील पण कलेक्टरला भेटले होते, आणि परवा आम्ही पण कलेक्टर. अरे वा, ही जशी गोष्ट आहे ना, लक्षात ठेवा की पंजोबा कलेक्टरला भेटले, आजोबा कलेक्टरला भेटले, वडीलही कलेक्टरला भेटले, आम्ही पण भेटलो. कलेक्टर ही व्यक्ती नाही, कलेक्टर ही व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. ते एक स्थान. तसं नारद हे स्थान. नारद, नारायण नामाने ज्यांची रदना म्हणजे जीवा जागृत झाली आहे, सिद्ध झालेली आहे, त्यांना नारद असं म्हणतात. त्यांना नारद असं म्हणतात, त्यांना संत असं म्हणतात. आणि अशा संतांपैकी ज्यांच्याशी आपला संबंध आला, जे सद्वस्तू ते दाविती, ते सद्गुरु म्हणी घेती, त्यांना सद्गुरु असं म्हणतात. आणि आपण फक्त त्यांच्या चरणावर, त्यांच्या शब्दावरती श्रद्धा ठेवणे किंवा विश्वास ठेवणे. तुकोबाराय म्हणतात, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. जीवनाच्या प्रवासाला आपण निघालो. देह नावाची ही गाडी आहे, आगगाडी, ट्रेन. आगगाडी म्हणते की तिला ड्रायव्हर आला, पोर्टर आला, गार्ड आला, इंजिन आलं, डबे आले, रेल्वे लाईन आली, रूळ आले, घाट आला, बोगदे आले, सिग्नल आला, या सगळ्या गोष्टी आल्या. नरदेह नावाची गाडी आहे. या नरदेह नावाच्या गाडीला या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जीवनाच्या अंतिम स्टॉप पर्यंत आपल्याला पोहोचणे हे आपलं ध्येय आहे. ही देह नावाची गाडी. आणि या देह नावाच्या गाडीचा ड्रायव्हर, त्याला सद्गुरू असं म्हणतात. ड्रायव्हर जर चांगला असेल, चांगला म्हणजे अनेक प्रवासी पोहोचवले म्हणजे सुखरूप पोहोचवून आले अशा अर्थाने नाही. अनेक प्रवासी परमार्थाच्या परतीराला जरी पोहोचवलेले आहेत, असा जर ड्रायव्हर, चांगला ड्रायव्हर आपल्याला मिळाला दैवयोगाने. आग गाडी पहा देहाची, आग गाडी पहा देहाची, श्री गुरु चालवित साची, पहा कसे श्री गुरु चालवित साची, पहा कसे. आगगाडी पहा देहाची, आगगाडी पहा देहाची, श्री गुरु चालवित साची, पहा कसे सद्गुरु चालवित साची, पहा. आता आगगाडी म्हणते की पहिली गोष्ट स्टेशनवर उभी असते. आगगाडीच्या थांबायची जागा त्याला स्टेशन असं म्हणतात. ही नरदेह नावाची गाडी एका स्टेशनवर उभी आहे. या स्टेशनचं नाव काय? आगगाडी पहा देहाची, आगगाडी पहा देहाची, सद्गुरु चालवित साची, पहा कसे श्री गुरु चालवित साची, पहा कसे. मायेच्या स्टेशन वरती, मायेच्या स्टेशन वरती, उभी असे पहा नयनी ती, पहा कसे. माया नावाच्या स्टेशनवर गाडी उभी आहे. या स्टेशनचं नाव माया. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी मुळात नाही पण आहे अशी वाटते आणि आयुष्यभर जीवाला नाचवत असते, तिला माया म्हणतात. या मायेच्या स्टेशनवरती ही नरदेह नावाची गाडी उभी आहे. मायेच्या स्टेशन वरती, मायेच्या स्टेशन वरती, उभी असे पहा नयनी ती, पहा कसे. आता स्टेशनवर जरी असेल तरी गाडी जमिनीवर उभी नसते, रुळावर उभी असते. ही नरदेह नावाची गाडी रुळावर उभी आहे. दोन रूळ, लांब रूळ असे एकमेकाला मिळालेले दिसतात. आपण जर रेल्वे लाईनीत उभं राहिलं तर दूरवर असं वाटतं की रूळ एकाला एक मिळाले, पण हे दोन रूळ कधीही एकमेकाला मिळत नाही. लक्षात ठेवा. दोन रुळावर ही नरदेह नावाची गाडी उभी आहे.
वा. पाप पुण्य रुळावरुनी, पाप पुण्य, दोन रूळ, एक पापाचा आणि एक पुण्याचा. ज्या वेळेला पाप पुण्य समान होतं, नर योनीषु जायते, शास्त्रकार म्हणतात नरदेह तेव्हा प्राप्त होतो. पुण्याचा बॅलन्स जर वाढला तुमच्या जीवनात नरदेहामध्ये, तर यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम, परमगतीचे अधिकारी होतात. आणि पापाचा बॅलन्स जर वाढला तर उलट खड्ड्यामध्ये गाडी पडते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शनम इह संसार. या पाप पुण्याच्या रुळावरून ही नरदेह नावाची गाडी चालली आहे. पाप पुण्य रुळावरुनी, घसरिता पाहिली नयनी, पहा कसे. आता गाडी चालली आहे, इंजिन भगभग भगभग करताय. ही गाडी तयार केली साधारणतः 50 वर्षापूर्वी. त्यावेळेला वाफेवरचे इंजिन होते. गाडीचं इंजिन भगभग 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 करायचं. नरदेह नावाचं गाडीचं इंजिन भगभग करतं. भग भगते इंजिन करीते, भग भगते इंजिन करीते, विश्वास नाम शोभे जे, पहा कसे. विश्वास नाम शोभे ते, पहा. विश्वास नावाचं इंजिन या गाडीचं सारखं भगभग करतं. एका जागेवर विश्वास नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. हा, सोमवारी महादेव, कैलास राणा शिवचंद्रमोळी, फणींद्र माथा मुकुटीधारी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीण शंभो मजको हरो हर 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 हर. शंभो महादेव. महादेवाला असं वाटलं काय प्रेम याचं रे आपल्यावर. त्यांनी लगेच नंदीला बोलवली, याची फाईल मागो, याच्यावर कृपा करायची, फाईल मागो याची. एवढा पसाऱ्यातनं फाईल नंदीने मिळण्यापर्यंत मंगळवार उजाडला. तितक्या सहजपणे हा जगदंबेच्या समोर उभा. त्रिभुवनी भुवनी पाहता तू. कालचं काय झालं, कालचं काय झालं, आज इतक्या सहजपणे त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही. आंबे, अंबाबाईने आपल्या दासीला बोलवलं, अगं याची फाईल आहे. तेवढ्या अर्थ त्याने हाता मारतोय. प्रसन्न प्रसन्न होसी निदाशा, क्लेशापासून सोडवी. काय काय त्याचे क्लेश आहेत एकदा आपण फाईल तपासू. त्याची फाईल येईपर्यंत बुधवार. हाला पांडुरंगाकडे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदापम, जघन निहित पाणी मंडन मंडना, तरुण तुलसी माला कंदरम गंजनितम सदैरवलहासम विठ्ठलम. पांडुरंगा विठ्ठला माय बापा दया घना, तुझ्याशिवाय कुणी नाही, सोडव रे बाबा सोडव. पांडुरंगाने म्हटलं रुक्मिणी नवीन दिसतोय का हा. म्हटलं मलाही नवीन दिसतोय. फाईल मागवायची. आता अंबाबाई कडून फाईल पांडुरंगाकडे येईपर्यंत गुरुवार उजाडला. पांडुरंग आपला बुधवारपासून वाट पाहतोय, गुरुवार उजाडला वाट पाहतोय. आता फाईल आली, याच्यावर आपण कृपा करू. याचा का तो कालचा गेला कुठे, कोण नाही म्हटलं. तो आपला दत्ताच्या तिथे हजर. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान. अरे एक तर चेहरा निदान नीट घ्यावा. हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली वळवण, एका जनार्दनी श्री दत्त. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता. दत्तानी बघितल्याची फाईल मागवली. तोपर्यंत शुक्रवार उजाडला. हा शुक्रवारी आंबेकडे परत हजर. आंबे जगन्नाथ बघितलं, आराम करे. मंगळवार गेला तो आत्ता आला. बुधवार गुरुवार 2 दिवस वाट बघितली मी. पण दासीने सांगितलं जाऊ द्या बाई साहेब, लेकराची जाते चुकते. बरं म्हटलं आण फाईल. म्हटलं आता फाईल तिकडून दत्त महाराजांकडून आणली पाहिजे. हे दत्त महाराजांकडे जाईपर्यंत शनिवार उजाडला. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनिश्चर शनिदेवा. अरे रविवारी संडे सुट्टी. आज कुठे आमचा रविवार ठरला असतो, पिक्चरला जातो आम्ही. आणि सगळे ते वाट पाहताय तुमची फाईल घेऊन. त्याचं काय काय नाही. अहो त्या जळगावला एक गुरव आम्हाला भेटला होता.
महादेवाची पूजा करायचं, सकाळी बेल वाटायचं आणि संध्याकाळी एका पीराला जायचा. तो पीर नवसाला पावतो म्हणाला. म्हटलं का त्या महादेवाची पावर गेली, राहिली नाही पावर काय? याचं कारण आपलं हे जे विश्वासाचं इंजिन आहे ते भगभग 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 करतं. हे करू का ते करू, ते करू का ते करू, हे वाचू का ते वाचू, ते पाहू का ते पाहू, याला शरण जाऊ का त्याला शरण जाऊ, काय करू नक्की. भग भगते इंजिन करीते, भग भगते इंजिन करीते. भगभग भगभग इंजिन करत असतील कोणत्या विश्वासाचं. भग भगते इंजिन करीते, विश्वास नाम शोभे जे पाहतसे, विश्वास नाम शोभे जे. आता ते भगभग तरी का करतो, त्याच्यात कोळसे जळतात म्हणून ते इंजिन भगभग करतो. कोळसे त्रिविधता पाचे, कोळसे त्रिविधता पाचे, जळती बोध अग्नित साचे पहा कसे, जळती बोध अग्नित साचे पाहत. त्रिविध तापाचे कोळसे बोधाच्या अग्नीमध्ये जातात. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक हे त्रिविध ताप माणसाला जातात. म्हणून एका जागेवर विश्वास स्थिर राहत नाही. रात्री झोपले तेव्हा काही नाही, सकाळी उठले काचेमध्ये एवढी मोठी गाठ, काय करावं. एक कापली तो दुसरी आली, दुसरी कापली तिसरी, डॉक्टर म्हणतात 7 होतात. ऑपरेशन किती करायचे. हा आधी भौतिकता, रस्त्यांचा पाचे, जळती बोध अग्नित साचे, जळती बोध अग्नित साचे पाहत. या गाडीला एकंदर डबे किती आहे. जोडीले डबे त्या पहा, जोडीले डबे त्या पहा, 12 आणि 6 पूर्व कर माझे, पूर्व कर माझे, सांधिले सांधे गमतीचे पहा कसे, सांधिले सांधे गमतीचे पहा कसे. आगगाडी पहा देहाची, आगगाडी पहा देहाची, श्री गुरु चालवित साची पहा कसे, श्री गुरु चालवित साची पहा कसे. एक स्टॉप घ्या जरा. जोडीले डबे त्या पहा, 12 आणि 6 पूर्व कर्माचे, पूर्व कर्माचे, सांधिले सांधे गमतीचे पहा कसे. एकंदर या गाडीला 12, 6, 18 डबे जोडलेले. म्हणजे एक्सप्रेस मेल गाडी आहे, लक्षात ठेवा. पॅसेंजर किंवा लोकल नाही, स्टॉपिंग ऍट ऑल, सगळीकडे थांबणारी गाडी नाही. महत्वाचे काही निवडक स्टेशन घेणारी ही एक्सप्रेस मेल गाडी. जोडीले डबे त्या पहा, 12 आणि 6 पूर्व कर्माचे, सांधिले सांधे गमतीचे. 12, 6, 18 डबे या गाडीला एकंदर आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 16व मन, 17वी बुद्धी, 18वा अहंकार, अशी 18 डब्याची ही गाडी आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, 16व मन, 17वी बुद्धी, 18वा अहंकार, अशी 18 डबे या गाडीला जोडलेले आहेत. आणि सांधिले सांधे गमतीचे आणि मोठे गमतीशीर सांधे सांधलेले. प्रवास मोठा आहे. बरं, व्यवहारातली गाडी जर घसरली तर क्रेनच्या साह्याने डबे उचलून ठेवता येतात. ही गाडी जर घसरली, डबे उचलून ठेवायची तेवढी सोय नाहीये. हा देह पडता, समर्थ म्हणतात, पुन्हा पाविजेल मागुता, ऐसा विश्वास धरता तुझं लाज नाही. हा देह गेल्यावर पुन्हा मिळेल असं म्हणायला तुला लाज वाटत नाही. अरे मडके अवचिता फुटले, फुटले ते फुटून गेले. हातातनं पडलेलं मडकं खळकन फुटलं, फुटलं ते फुटलं, ते जसं पुन्हा जोडलं जात नाही, तसा हा गेलेला देह पुन्हा कधीही पाहायला मिळत नाही. एकदा माणूस गेला की पाहायला मिळत नाही. आणि चुकून कुठे दिसत असेल तर त्यापासून कुठे जात नाही. म्हणजे दिसत नाही हेच खरं, पण चुकून एखाद्या बाजूला जात असेल तर म्हटलं अमावस्या पौर्णिमेला काय आडले का तिकडे तर पडायची, काही जायची गरज आहे का, काय मेल्याची वासना राहिली कोण जाणी, पण तिथे आपला असा फिरत असतो. हा देह पडता पुन्हा पाविजेल मागुता, ऐसा विश्वास धरता तुझं लाज नाही.
10 डबे या गाडीला जोडलेले, सांधिले सांधे गमतीचे. यंत्रणा अशी असते की सहसा ऍक्सिडेंट होता कामा नये, अपघात होता कामा नये. आणि म्हणून अशा या यंत्रणेत ऑटो स्टॉप दिलेले सगळीकडे. अशा प्रकारची यंत्रणा विज्ञान युगात आपण 2000च्या उरावर बसलो तरी अजून निर्माण झालेली नाही. विज्ञानाने अशी यंत्रणा अजूनपर्यंत निर्माण केलेली नाही, लक्षात ठेवा. बाजारामध्ये निरनिराळ्या कंपन्यांचे मिक्सर आले. 2 वर्षाची गॅरंटी, 1 वर्षाची गॅरंटी, 5 वर्षाची गॅरंटी. 4 भांडे, चटणी करता स्वतंत्र, कोरड्या चटणी करता स्वतंत्र, दाण्याच्या कुटा करता स्वतंत्र, ज्यूसरचं भांड. 4 भांडे म्हटलं आमच्या मिक्सरला, 3 वर्षाची गॅरंटी आहे. परमेश्वराने निर्माण केलेला सगळ्यात श्रेष्ठ दर्जाचा आणि पोर्टेबल छोट्यातल्या छोटा मिक्सर, एकच भांड, ऑल इन वन. चहा प्यायला तेच भांड, लाडू खायला तेच भांड, जेवण करायला तेच भांड, ज्युसर म्हणून त्याचाच उपयोग, नळावर भांडण झालं तर शिव्या द्यायला तेच भांड, देवापुढे स्तोत्र म्हणायला तेच भांड. छोटस हा मिक्सर, एकच भांड. हा, साधारणतः वयोमानाप्रमाणे आमचे मेकॅनिकल तुमच्या तोंडात येऊन पाते फिट करून जातील. अगदी सुरुवातीपासून अक्कल, जिथे अक्कलेचा संबंध नाही तिथे अक्कल दाढ नाही. म्हटलं आमच्या मिक्सरला अक्कल दाढ नाही, अजून तुम्हाला अक्कल आलेली नाही. अक्कल आली की अक्कल दाढ आमचा मेकॅनिकल येऊन बसवून जाईल तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. म्हटलं जरा इथे दुखतंय, अक्कल दाढ येते, दुखतंय, अक्कल दाढ येते जरा तुम्हाला. 32 पाते, ऑटो स्टॉप दिलेला. ऑटो स्टॉप. जेवायला बसलेले, एकीकडे वाचन चालले, एकीकडे जेवतायत, वरण भात खाणं चाललेलं आहे. जेवता जेवता दाताखाली खडा लागला, मिक्सर थांबला. आतमध्ये एक नाजूक पार्ट दिलेला आहे जिभेचा, त्यांनी तो खडा बरोबर काढला, जिभेच्या टोकाला आला. बायकोड भातात खडा निघाला. म्हणलं गेल्या रविवारी तुम्हीच निवडलेले तांदूळ आहे. मिक्सर चालू. गेल्या रविवारी तुम्हीच निवडलेले, मिक्सर चालू, संपली तक्रार, काही नाही. गॅरंटी मरेपर्यंत, 1 वर्ष 2 वर्ष नाही, मरेपर्यंत. बाकीचे पार्ट हळूहळू निकामी होतील, मिक्सर चालू. म्हणलं रिटायर होऊन खूप 22 वर्ष आले आम्हाला, मिक्सर चालू आहे, मिक्सर बंद नाही, हे चालू आहे. म्हटलं ते ओरिजिनल पाते होते ते सगळे गेले, त्यामुळे नवीन पाते बसवूनच आणले, कवळी बसवून आणली, मिक्सर चालू, गडबड नाही. इतका छोटा मिक्सर कुठल्याही मार्केटमध्ये कुणीही आणि इतक्या सोयीने उपलब्ध नाही सापडणार, लक्षात ठेव, कुठेच नाही सापडणार. सांधिले सांधे गमतीचे, अशी हालचाल चालते. जेवण 10 मिनिटात होणार, पण तोंडात विडा ठेवला तर इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, मिक्सर चालू. बरं, कधी असं होत नाही की जेवता येता जीभ मध्ये आली मिक्सर चालू, कसा कसा कसा, अहो बटन बंद करा म्हटलं, तुकडे झाले त्या जिभेचे मधी, ही गडबड नाही होणार. बरं, पुन्हा या सगळ्याला मेमरी दिलेली, हे सगळ्यात महत्वाचं. या सगळ्या पार्टला मेमरी दिलेली. 32 दात आणि 32 दाताच्या मध्ये एक जीभ. आता ती बाई माणूस, हे म्हणजे खाटीकच. 32 जणांचं काम तुकडे करणे, मध्ये ती बाई माणूस आपले 32 कर्मचाऱ्यांमध्ये एक लेडीज काम करते. त्या 32 जणांनी सांगितलं, लक्षात ठेव, तू जपून राहा, बाई माणूस आहेस, आमच्या नादी लागू नकोस, आमचा धंदा लक्षात ठेव, मुळात खाट्याचा धंदा आमचा. दंत कहे जीवकू हम 32 तू अकेली माय. एकटी बाई माणूस आहे, बाई माणसांनी बाई माणसासारखं राहावं, जास्त गडबड करशील तुकडे करून फेकून देऊ. तिने सांगितलं, हो शाणे, दम कोणाला देता मला. जीव कहे दंत को तुम 32 में अकेली माय. तुम्ही 32 पुरुष असाल, लक्षात ठेवा, पण जरा टेढ़ी बात करू तो 32 निकाली जाय. जर थोडं वाकडं बोलले तर फाडकन तोंडात बोलते जीव, खुर्च्या रिकाम्या दातांच्या. अरे त्यांनी काय केलं, मध्ये कशाला आले, काय केलं ते मध्ये, काय बोलली जीव, मारली तोंडात, गुन्हेगार बाजूला, कवळी बाहेर. सांधिले सांधे गमतीचे मोठे, गमतीशीर सांधे साधलेले, कुठे ऍक्सिडेंट होता कामा नये, अपघात होता कामा नये, याची सोय केलेली, लक्षात ठेवा. संपूर्ण
शरीर 2 भागात विभागले, पण काम एक, डोळे 2, म्हणून 2 डोळ्यांनी 2 टीव्ही पाहता येत नाही. म्हणजे आम्ही एकदा तो ए चॅनल लावला आणि एकदा झी चॅनल लावला. 2 टीव्ही, एका 2 मध्ये अशी भिंतच घातली आणि असे उभे राहतो आम्ही. इकडच्या डोळ्यांनी इकडचा टीव्ही पाहतो, इकडच्या नाही. डोळे 2 असतील, 2 टीव्ही पाहता येत नाही. घरी जाऊन पाहून बघा, 2 डोळे. कार्य एकच आहे. वाहतूक यंत्रणेकरता मध्ये डिवायडर टाकलाय फक्त. नाकाला भोक 2 आहेत, पण इडा पिंगला हे कशा करता? यंत्रणा नीट चालावी एवढ्या करता. सकाळी उठल्याबरोबर प्राणायाम करावा. प्राणायाम, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, म्हणजे ही यंत्रणा क्लिअर होते. आणि डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने सोडायचा, म्हणजे ट्रॅफिक कंट्रोलिंग सुरू होतं. नंतर मग डावी नाकपुडी दाबायची, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. प्राणायाम, प्राणशक्ती खेचायची. जसा श्वास घ्याल तशी ती रोम रोमामध्ये, नसांच्या टोकाटोकापर्यंत, वाहिन्यांच्या टोकाटोकापर्यंत हवा गेली पाहिजे. अरे आपल्याला त्याचं महत्व कळतं कुठे? प्राणायामाचं महत्व आपल्याला कळत नाही. लक्षात ठेवा. घरातल्या सगळ्या दार खिडक्या उघडल्यानंतर एक मोकळी हवा घरामध्ये खेळती, त्याचं महत्व कळणं फार महत्वाचं असतं. लक्षात ठेवा. ज्याला प्राणायाम, महाभारताच्या युद्धापर्यंत असं होतं की रणात रणवाद्य वाजवले जायचे, आणि रणवाद्यात सगळ्यात महत्वाचं असं शंखवाद्य सगळ्यात महत्वाचं. शंख, महाभारतातल्या वीरांच्या शंखाचे नाव दिलेले. सगळ्यात ताकदवान शंख भीमाचा, त्याचा प्राणायाम मोठा. प्राणायाम असल्यामुळे त्याचा ओंकार मोठा. ओंकार, भगवंतांनी सांगितले की अक्षरशास्त्रामध्ये मी ओंकारात राहतो. ओम इत्तेक अक्षर ब्रह्म, मी ओंकारात वास्तव्य करतो. ज्याचा प्राणायाम मोठा, ज्याची ग्रहण शक्ती मोठी, त्याचा ओंकार ताकदवान. आणि मग योद्ध्याची ताकद ओळखली जायची त्याच्या शंखावरून. कारण शंख हे वाद्य असं आहे की तिथे ओंकार लावायचा. श्वासाच्या दुबळ्या हार्टच्या पेशंटनी शंख वाजवायचा नाही. अगदी शंखाच्या हौस असेल तर शंखनाद करायचा हाताने, पण शंख नाही वाजवायचा. हार्ट पेशंटचं काम शंख वाजवणं नाही. पण शंख वाजवणे, त्या योद्ध्याची ताकद करायची शंखनादाबरोबर. भीमाचा पौंड्रक नावाचा शंख होता, आणि भीमाने शंख वाजवला. तो महाभारताचा कुरुक्षेत्राचा जो एरिया होता तो 15 कोसाचा, म्हणजे 30 मैलाचा आहे. कुरुक्षेत्रावर जाऊन आलोय आम्ही. आपण पण जाऊन आले असाल कदाचित, नसाल तर नका जाऊ. आता कशाला जाता उगाच. पण एवढा प्रचंड एरिया यांनी शंख वाजवला की कुरुक्षेत्राच्या बाहेर प्रत्येक बाजूच्या डावी उजवी पुढे मागे पंचक्रोशीमध्ये जर कुणी गर्भवती स्त्री असेल तर ती गर्भगळीत व्हायची याच्या शंखाचा आवाज ऐकून. भीमानी शंख वाजवला की रणांगणावरचे हत्ती माहुताची आज्ञा न ऐकता रस्ता सोडून पळायचे. घोडे सारथ्याची आज्ञा न पाळता रथ घेऊन रथ फिरवायचे आणि रणांगण सोडून पळायचे. हत्ती घोडे, कित्येक योद्धे त्याच्या शंखाचा आवाज ऐकला की मूर्छित पडायचे, काही गतप्राण व्हायचे आपोआप. हा त्याचा ओंकार. 100च्या 100 कौरव एकट्या भीमानी मारलेत महाभारतात. सगळे 100 कौरव, दुसरे कोणीही मारले नाही. त्यातले 22 जण डोक्यात बुक्की मारून कवटी फोडून मारलेत. 22 जण. द्रोणाचार्यांचा रथ 9 वेळा फेकून दिलाय द्रोणाचार्यांसकट. ही त्याच्या ओंकाराची ताकद आपल्याला पाहायला मिळतं. ही प्राणायामाची ताकद ज्यांनी जीवनामध्ये मिळवली. पोटावरून मोटरसायकली नेतात, गाड्या नेतात, ट्रक नेतात. मधुकर भीम भेटला होता आम्हाला. म्हणजे कलियुगातला भीम ज्याला म्हणतात तो मल्ल भेटला होता. मधुकर भीम, त्याने 11 टन वजनाचा रोलर नेला होता छातीवरून. ही प्राणायामाची ताकद. गेरिकचा प्रयोग विज्ञानाच्या भाषेमध्ये. प्राणायाम केला आणि अंगावरती मजबूत फळ्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरून 11 टनाचा रोलर त्यांनी छातीवरून इकडून तिकडे नेला. 2.5 इंच जाडीचं साखळदंड हाताने पिरगळून तोडलं होतं. ही प्राणायामाची ताकद. आम्ही प्राणायाम आम्ही काही करीतच नाही. लक्षात ठेवा. नित्य उठून या खायाचीच चिंता, आपली या हिता विसरला. रोज उठून सकाळी चहा पिताना भाजी काय करायची? तो चहा तर प्या ना आधी तेवढा. तो जो बसेल आहे ना तो चहा प्या. भाजी काय करायची? बरं भाजी केली, जेवायला बसले, काय भाजी झाली म्हटलं, संध्याकाळची आम्हाला वाटीभर ठेवा. दुपारी केलेली भाजी संध्याकाळ करता वाटीभर ठेवा. ठेवली समजा 3:30ला गेलात मरून.
भाजी कोणी खायची तुमची? याच्यामध्ये दुसरं काही नाहीच का? नित्य उठवणी या खायाचीच चिंता, आपली या हिता विसरला. कमीत कमी हित ते करावे देवाचे चिंतन. किमान पक्षीमध्ये देवाचं चिंतन तर करायचा प्रयत्न करा. 9 वेळा त्या द्रोणाचार्यांचा रथ उचलून फेकून दिला होता त्यांनी. महाभारताचे द्रोणाचार्य आले, अर्जुन नमस्कार केला. हा गदा घेऊन चालला होता भीम. द्रोणाचार्य पुढे आले, भीमा मला नमस्कार कर. म्हटलं कशा करता? शत्रुपक्षाच्या माणसाला नमस्कार करत नाही मी. तो बाजूचा यांनी रथ त्याच्या पुढे आणला. भीमा मला नमस्कार केल्याशिवाय तुला पुढे जाता नाही. अर्जुनाने नमस्कार केला. म्हटलं मूर्ख आहे तो, उद्या त्याला सांगेल करू नको म्हणून. मी करणार नाही. आणि मी तुमच्याकडे धनुर्विद्या शिकलेली नाहीये, ते खेळणं मला आवडतच नाही. हे माझ्या हातामध्ये युद्धाचे साधन आहे गदा, माझ्या वाटेत येऊ नका. तो बाजूने गेला. यांनी परत रथ पुढे आणला. त्यांनी गदा खाली ठेवली. आचार्य माझ्या पुढे येऊ नका. त्या रथाचं जू असं त्यांनी धरलं. 4 घोडे रथाला, द्रोणाचार्य, सारथी आणि तो बरं तो काही टीव्हीवरचा थर्माकोल चालत नाही, चालता नसतो डुगडुग डुगडुग, केव्हा एखादा पार्ट पडेल सांगता नाही. युद्धातले ओरिजिनल रथ ते. रथ धरला आणि उचलला असा. ते घोडे असे मांजराच्या पिल्लासारखे लटकले आणि द्रोणाचार्यासारखं रथ फेकून भीमा 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 म्हणत त्यांनी रथातून खाली उडी मारली. चक्काचूर झाला त्या रथाचा. ते दुसऱ्या रथात बसले परत याच्या समोर आले. भीमा आता तो त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला. मला नमस्कार केल्याशिवाय तुला पण मी नमस्कार करणार नाही. परत त्यांनी असा 9 वेळा रथ फेकला आणि 9व्या वेळेस सांगितलं आचार्य आता 10व्या वेळेला जर आलात तर रथ फेकणारे उचलील आणि पालथा आपतील, रथाने चिरून मारून टाकील तुम्हाला मी. माझ्या द्रोणाचार्य मुकाट्यांनी रस्ता बदलून निघून गेले. हा महाभारतातली त्याचा पौंडक नावाचा शंख, सगळ्यात भेदक शंख भगवान गोपाळ कृष्णाचा पांचजन्य. आता म्हंटल बसा पांचजन्य करीत, तेव्हा नाही ऐकलं, आता पांचजन्य करीत बसा. ही प्राणायामाची ताकद, ही शरीराची यंत्रणा. अहो 70, 80, 90, 100 वेळ पडली तर 1400 वर्ष वापरायची यंत्रणा तितकीच गॅरंटेड असावी लागते ना. चांगदेवाने 1400 वर्ष वापरली, आपणही वापरू शकतो. हम सोचेंगे तो शेर भी मारेंगे, लेकिन हम जिंदगी में कभी कुछ सोचते ही नहीं. मनात आणलं तर वाटतं ते करायची ताकद आमच्या जवळ आहे. या नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनने दिला. या नरदेहाच्या माध्यमातून सच्चिदानंद पदाला जाता येईल एवढा अधिकार या नरदेहाच्या ठिकाणी भगवंतांनी देऊन ठेवलेला. धन्य धन्य हा नरदेह हो, येथील अपूर्वता पहा हो. जो जो की जे परमार्थला हो तो तो पाहिजे सिद्धी दे. या देहाच्या माध्यमातून जो जो परमार्थ करायचा ठरवाल तो सिद्धीला जाईल असा अधिकार या नरदेहात असताना आम्ही काही करीत नाही, हे दुर्दैव आहे. जोडिले डबे त्या पहा 12 आणि 6 पूर्वकर्माचे, सांधिले सांधे गमतीचे. कधी अपघात होऊन याची काळजी घेतली लक्षात ठेवा. उत्तम मिक्सर तोंडात बसवलाय, जगातला 1 नंबरचा कॅमेरा आपल्या डोळ्यात बसवलाय, लक्षात ठेवा. केवढी छोटीशी यंत्रणा, एवढ्याच्यात साऱ्या जगाचे फोटो. गच्चीवर झोपलात तर सगळ्या खगोलशास्त्राचा अभ्यास 2 मिनिटात फोटो काढता येतात. पुन्हा त्याला मेमरी दिलेली आहेच. 10 वर्षापूर्वी एखादा माणूस जरी पाहिला तरी परत कॅमेऱ्याने फोटो काढला. म्हटलं तुम्ही तेच ना रेल्वे स्टेशनवर भेटले होते ते, केळाच्या सालावरून घसरून पडले होते ते? म्हटलं तेच. म्हणजे कॅमेऱ्याला सुद्धा, एवढ्याशा कॅमेऱ्यामध्ये केवढी मोठी जबरदस्त यंत्रणा दिलेली, लक्षात ठेवा. 2 हात काम करतात पण कामगारांमध्ये ऐक्य इतकं जबरदस्त. मालकाचा कामगारांवर विश्वास, कामगाराचा मालकावर विश्वास. रस्त्याने चालले आणि वादळ सुरू आलं, कचरा उडायला लागला, फटकन डोळे मेन गेट बंद केलं कामगारांनी आपल्या अधिकारात. वरतून सूचना आली, कंपनीची दारे बंद का केले. म्हणजे वादळ सुटलेलं आहे, कचरा उडतोय, डोळ्यामध्ये कचरा उडून कदाचित यंत्रणा खराब होण्याची शक्यता आहे म्हणून गेट बंद केलेले. वादळ थांबले की गेट उघडू. ओके चालू द्या काम. यंत्रणा जपली जाते. 2 हात काम करताय. बाई कपडे धुवायला बसली, एका हातात धोपटने घेतलंय, एक हात खाली कपडे सारखे करतोय. कधी असं होत नाही की खालचा हात खाली राहिलं वरून धोपटने पटापट अहो म्हटलं बटन बंद करा. हाताच्या चिंधड्या, असं नाही होणार. उखळ मुसळ घेऊन बसली तर मुसळाचा एक हात वर जातो, दुसरा हात उखळामध्ये पटकन फिरून बाहेर येतो. 2 पायांमध्ये इतकं ऐक्य, इतका प्रेम भाव की एक पुढे एक मागे, एक पुढे एक मागे. त्या दोघांनी जर ठरवलं मी मागे राहणार नाही, मी पुढे जाणार, मला सांगा दोन्ही पायांनी जर ठरवलं की मागे नाही राहणार तर चालणार कसे? त्यांच्यात मोठा समजोता. 1 2 1 2 डावा डावा डावा, उजवा डावा डावा डावा.
डावा उजवा डाबा चालू आहे. दोघांमध्ये मोठं साम्य. सांधिले सांधे गमतीचे, मोठे गमतीचे सांधे साधलेले. सहसा याच्यात अपघात होऊ नये याची काळजी घेतली. 18 डब्यांची ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, अहंकार, योग साधता येईल, ज्ञान साधता येईल, कर्म साधता येईल. मन दिलं, बुद्धी दिली, अहंकार दिला. 18 डब्यांची ही नरदेह नावाची गाडी लक्षात ठेवा. सांधिले सांधे गमतीचे, गमतीचे सांधे साधलेले ही नरदेह नावाची गाडी. हिचा ड्रायव्हर त्याचं नाव सद्गुरू. ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाची कडसणी, देहे विण लोटांगणी तया श्री गुरुसी. देहाशिवाय मनाने त्याला लोटांगण घालायचो, त्याला शरण जायचं, त्याला शरणागत व्हायचं. गुरुचरणी ठेविता भाव, फक्त त्यांच्या चरणावरती भाव ठेवा, चरणावरती श्रद्धा ठेवा, शब्दावरती विश्वास ठेवा. ताकद अशी तारणारी विश्वास काय करतो. संध्याकाळची वेळ आणि सज्जनगडावर समर्थांची स्वारी. नुकतंच स्नान झाले आणि मावळत्या सूर्याला अर्घ्य देतायत. एवढ्यात कल्याण स्वामी त्यांचं स्नान झालं म्हणून त्यांचे कपडे धुतायत. एक छाटी पिळली आणि वाळत टाकली बाजूला त्या कड्यावरती, आणि दुसरी छाटी धुतायत. एवढ्यात वारं सुटलं, ती छाटी उडाली, कड्यावरून खाली गेली. खाली 450 फूट खोली. कल्याणा छाटी उडाली, धाव. छाटी उडाली, धाव म्हटल्याबरोबर खरं तर त्यांनी बघायचं छाटी कुठे, सांगायचं गुरुजी खाली गेली. आणि नाहीतरी जुनी झाली होती जीर्ण. एवढ्याच पेट्या भरलेल्या. शिवाजी महाराजांसारखे तुमचे गुरु. कीड लागायची वेळ आली त्या कपड्यांना, काढा ना, स्वतःही नवे वापरा, शिष्यांनाही वापरू द्या. जुन्या छाटी करता काय एवढा जीव कासा झाला. खरं म्हणजे हे त्यांनी सांगायचं. कल्याणा छाटी उडाली, धाव म्हटल्यावर हा जो धावत आला, त्यांनी धाव म्हटलं तेवढंच ऐकायचं. धावत गेला आणि त्या कड्यावरून खाली उडी मारली. सज्जनगडावर तो कडा आहे लक्षात. कडा कुठे जाणार. कड्यावरून खाली उडी मारली, दोन्ही हाताने छाटी धरली. उडालेली छाटी वाऱ्याबरोबर एलकाळ खात चालली. छाटी धरली आणि डोळे झाकून घेतले. आज्ञा गुरुची मज जाहलीसे. कल्याणा छाटी उडाली, धाव म्हटल्यावर धावत गेले आणि छाटी धरली. मंडळी, पॅराशूटच्या साह्याने खाली यावं त्याप्रमाणे कल्याण स्वामी ती छाती धरल्यावर अलगत खाली आले. म्हटलं त्या छातीचा फुगा बिगा झाला असेल, तुम्ही लोक उगाच भाऊ करता. असं ते कापड पकडलं, फुगा झाला. मग कल्याण स्वामी म्हणजे बाहुली नव्हती लक्षात ठेवा. कल्याण स्वामी हे व्यक्तिमत्व दाखवायला आज माणूस नाही तसा. 50-50 गावात आजूबाजूला असतील. कोल्हापूर सांगली भागामध्ये पैलवान आहेत, आम्हाला कल्पना आहे त्याची. हा, कल्याण स्वामीला दुपारच्या जेवणामध्ये 60 भाकरी लागायच्या. 60 भाकरी. ज्या हंड्याने ते पाणी आणायचे ते हंडे सज्जनगडावर ठेवलेत. आम्हाला तर नाशिकून लांबून यावं लागतं सज्जनगडा करतात. तुम्हाला तर 2.5-3 तासाच्या अंतरावर सज्जनगड. मोठे भाग्यवान आहात तुम्ही, जात असाल तर. नसल जात तर आणखीन भाग्यवान. 2 हंडे एकावर एक ठेवले तर छाती इतक्या उंचीचे होतात. 2 हंडे आपण बघितले असतील, नसतील तर बघा एकदा. एकेका हंड्यामध्ये 40 शेर पाणी मावतं आणि रिकाम्या हंड्याचं वजन 18 शेर. 40 शेर ते 2 हंडे एका वेळेला कावडीला लावायचे. आणि खाली उरमोडी नदी, उर्वशी नदी खाली. त्या उर्वशी समर्थांना सांगितलं होतं राजवैद्यांनी की गडावरच्या टाक्यातलं बंदिस्त पाणी पिऊ नका. आणि तेवढ्या करता तो खालून पाणी, ती 1.5 मैल लांब आहे उर्वशी नदी, तिथून ते भरून आणायचं. पण तत्पूर्वी सकाळी म्हणजे 3:30 ला गड सोडायचा. तिथे जायचं, प्रातर्विधी झाला की 5000 सूर्य नमस्कार घालायचे. समर्थ 1200 घालायचे, कल्याण स्वामी 5000 सूर्य नमस्कार घालायचे. 5000. तेवढं झालं की स्नान करायचं, दोन्ही हंडे भरायचे आणि गडावरती यायचे. समर्थांनी उद्धव गोसाव्यांना विचारलं, उद्धवा कल्याण खातो काय बाबा? म्हटलं काही नाही, दुपारचं जेवण. अरे रक्त ओकून मरून जाईल एखाद्या वेळेला. तो काय व्यायाम करतो, तो कष्ट काय करतो. उद्यापासून असं करा, रात्री तो जे हंडे सकाळी नेतो त्या हंड्यात हरभऱ्याची डाळ रात्री भिजत टाकायची. ही जबाबदारी तुमची. हरभऱ्याची डाळ, तोंडी लावायला गुळ आणि तूप, एवढ्या गोष्टी त्याच्यावर रोज सकाळी गेल्या पाहिजे. त्याला म्हणावं व्यायाम झाला की ते खायचं, नंतर पाणी घेऊन यायचं. हरभऱ्याची डाळ किती? 8 शेर. रात्री 8 शेर नाही, 8
8 शेर हरभऱ्याची डाळ रात्री भिजत टाकायची, 2.5 शेर गुळ तोंडी लावायला, आणि रोज पावशेर तूप तेवढं खाऊन ते प्यायचं वरती, कारण ते गरम नाही पडलं पाहिजे. या गोष्टी व्यायाम करणाऱ्याला या गोष्टी गरम पडतात. 8 शेर हरभऱ्याची डाळ, त्याला 2.5 शेर तोंडी लावायला गुळ, 10.5 झालं हिशोब. पावशेर तूप पाहुण्यात. अहो आपण अर्धा शेराचं जर पुरण टाकलं ना तर घरातल्या सगळ्यांची जेवण होऊन एवढा गोळा उरतो, एवढा गोळा. 8 शेर हरभऱ्याची डाळ, 2.5 शेर गुळ, पावशेर तूप, दुपारच्या 60 भाकरी निराळ्या. रात्रीचा हिशोब दिलाच नाही, सांगणाऱ्याला लाज वाटते कधी कधी. आज दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. गेली सारी शक्ती मर्दांची, नाही हौस कुणा कुस्तीची. गेली सारी शक्ती मर्दांची, नाही हौस कुणा कुस्ती. मर्दानी खेळाची हौस राहिली नाही, कुस्तीची हौस तोडायला शिल्लक राहिली नाही. खेळ खेळायचे म्हणजे बुंदी पाडायचं, झाडे घ्यायचा. नाही तर म्हणजे काल रात्रभर खेळत होतो, दमले असाल. दमायचा संबंध कुठे? नाही हौस कुणा कुस्तीची. गेली सारी शक्ती मर्दांची, नाही हौस कुणा कुस्तीची. नावाचे मात्र बलवंत, सतदिशी नाही उठव. नाव बळवंतराव, काय नाव आहे? नुसतं बळवंतराव नाही, बळवंतराव हनुमंतराव वाघमारे. अरे काय नाव आहे? बळवंतराव यांचे बाप हनुमंतराव, आडनाव वाघमारे. बळवंतराव फिरायला येता का? म्हणलं सांधे धरले, बसले तर उठता येत नाही, उठलं तर बसता येत नाही, असं झालंय काहीतरी. नाव बळवंतराव, बाप हनुमंतराव, आडनाव वाघमारे. चहा पिताना झुरळचं अंगावर पडलं तर बायकोचं काय ना काय पडलं, काय आवाज काय करताय? झुरळ आहे. झुरळ होय, मला वाटतं काय पडलं. हरी हरी. गेली सारी शक्ती मर्दांची, नाही हौस कुणा कुस्तीची. नावाचे मात्र बलवंत, सतदिशी नाही उठवत. नावाचे मात्र बलवंत, सतदिशी नाही उठवत. गेली सारी शक्ती मर्दांची, नाही हौस कुणा कुस्तीची. गेली सारी शक्ती मर्दांची, नाही हौस कुणा कुस्ती. कल्याण स्वामी गुरुचरणी ठेविता भाव. हा, चाफळच्या यात्रेमध्ये हत्ती माजला आणि एकदम धुमाकूळ घालायला लागला. समर्थांनी बघितलं, कल्याण त्या हत्तीला आवर म्हटल्यावर कल्याण स्वामी पुढे झाले, त्याची सोंड हातात धरली. हत्तीच्या सोंडेत काय ताकद असते मी आपल्याला काय सांगू. बघायची असेल तर जा वाटेना. हा इथे फिरतो, कीर्तन चालू असताना समोरून जातो रोज. थोडा चिमटा तर काढून बघा. अरे वडा पिंपळाचे झाड फेकून देतो तर आपण कोण लागून गेलो. त्या हत्तीची शेपूट धरली, कल्याण स्वामींनी शेपूट ती सोंड धरली, ती पिरगळल्याबरोबर हत्ती जमिनीवर आडवा पडला. कल्याण स्वामींनी हत्तीची सोंड पिरगळली, हत्ती जमिनीवर आडवा पडला. समर्थांनी सांगितलं पुरे पुरे पुरे. सोंड सोडून दिली आणि पाठीवर थाप मारली. गडबड करायची नाही असं हत्तीला कल्याण स्वामी, गडबड करायची नाही. मुकाट्याने उभा राहिला आणि तो हत्ती चालायला लागला. ते कल्याण स्वामी कल्याणा छाती उडाली, 10 मिनिटात उडी मारली. त्या वस्त्र हाताशी धरलंय, हृदयाशी धरलंय, खाली आले. कसे आले? हीच तर गुरुकृपा जी आपल्याला सांगतोय ना. ही गुरु खाली आले, छातीची घडी केली आणि हाताशी धरून पायऱ्या. जिथे ते खाली उतरले तिथे कल्याण स्वामींचं मंदिर आहे. पायऱ्या चढून जात असताना आपल्याला कल्याण स्वामींचं मंदिर त्या जागेवरती, परळी गावातून शिरल्यावर त्या पायऱ्या थोड्या चढून गेल्या की मग ते कल्याण स्वामींचं मंदिर आहे. समर्थ तिकडून पुढून येत आहेत. कल्याण काय केलं साहेब?
वरतून उडी मारलीस, जीवाला काही झालं असलं तर. नाही गुरुजी, त्या कालुपात्रीने असं म्हटलंय, सिंहाचे भातुक चंबुके पै नेता, थोराची माथा लाज वाटे. त्या यमाला काय मार खायचा आहे का? गुरुची आज्ञा झाल्यानंतर यमराज नेईल किंवा मृत्यू येईल अशी भीती बाळगण्याची गरज नाही. कल्याण स्वामींनी नमस्कार केला, महाराज आपली कृपा आहे, आपली सेवा करताना प्राण गेला तरी चालेल, पण आपली सेवा करताना प्राण गेला असं होईलच कसं? अहो एकदा सूर्याच्या बायकोला डोहाळे झाले. कसले? अमावस्येच्या रात्री 12 वाजता नवऱ्याबरोबर एका पानात जेवायचे डोहाळे तिला झाले. तिने सांगितलं, नाथ मला कणी असं वाटतंय. म्हटलं कसं वाटतंय? मला असं वाटतंय अमावस्येच्या रात्री 12 वाजता आपण दोघ जण एका पानात जेवूया का? म्हटलं जेवूया ना, फक्त तुझी ती अमावस्या ती रात्र आली की मला बोलव, कारण हा ड्युटीवर सगळ्यात लांब जेव्हा असणार तेव्हा अमावस्येची रात्र घरी येणार. ठीक आहे म्हटलं. सूर्य कामावर गेला आणि अमावस्येची रात्र आली. मी पटकन 2 पाट समोरासमोर मांडले, मधी कंबाईंड रांगोळी काढली, मधी सोन्याचं ताट ठेवलं, पदार्थ वाढले. हॅलो, सरकारी फोन. आता VIP ऑफिसर होता, काय स्वतःचे बिल कुठे भरायचे? टेलिफोन बिल तुम्हा आम्हाला येणार, त्यांचा काय प्रश्न आहे? हॅलो, ऐकलं का? हा, तयारी सगळी केली, अमावस्येची रात्र आली, किती सुरेख काळामिट्ट अंधार पडलाय, या ना. म्हणलं आलोच. तोही निघाला सरकारी गाडी घेऊन. फोन सरकारी गाडी, सरकारी पेट्रोल, सरकारी यांचं काय? सूर्याची सारी अंगणात आली, गाडीतनं खाली उतरला, घरामध्ये पाऊल टाकला, अंधार कुठे आहे? काय म्हटलं तुझा तो अंधार कुठे आहे? अगं बाई आता होता ना, कुठे होता इथे अंधार गेला. म्हटलं हे बघ, कामाची वेळ असते, असं करू नये, हा काही खेळ नाही. अशा प्रकारे दांड्या मारायला की पृथ्वीवरचा माणूस नाही. मला जाब विचारणारे असतात. येतो मी, हा बाहेर गेला, अंधारात आला, अहो ऐकलं का? सूर्य आता काय अंधार, अगं बाई कुठे गेला? म्हणलं तू काय चेष्टा करतेस का? अहो तुम्ही बाहेर गेला तेव्हा तो इथे आला होता, आता काय करावं? म्हणलं हे बघ, तुझे डोहाळे पुरवणं माझी जबाबदारी आहे, पण नक्की कळ, हा बाहेर गेला,